स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या पेरणी यंत्राने हरभरा पेरणी केलेली होती. त्याची उगवण झालेली आहे. तर कशा पद्धतीने आपण ती हरभरा पेरणी केली ती आणि कुठल्या व्हील्सनी हरभरा पेरणी आपण केली ती, त्याची उगवण कशी झालेली आहे आणि ती किती काकऱ्यावर झालेली आहे हे आपण आज बघणार आहोत. बघू शकता ह्यो हरभरा आहे. उगवण इतकी छान झालेली आहे की कुठल्याही गोष्टीची म्हणजे दाट हा विषय नाही. तर आपण हा हरभरा पेरण्यासाठी जी मक्काची व्हील्स आहे 6B म्हणून मक्काची व्हील्स टाकलेली आहे. तर खालचा घेर 18चा आणि वरचा 12चा वापरलेला होता. तर बघू शकता ही अशी उगवण एक नंबर झालेली आहे. तर 4 काकरीवर आपण हा हरभरा टाकलेला होता. तर अशा पद्धतीचं अंतर बघा काकरीत पडलेलं आहे आणि 4 चोळी आपल्या 6 फुटाच्या साऱ्यात हरभरा टाकलेल्या होत्या. बघा बघू शकता. तर आपण 6B 9 इंचीची व्हील्स वापरली होती. आपण ज्या मकाला आपण जी व्हील्स वापरतो तेच आपण व्हील्स हरभऱ्याला वापरतो. कारण जशी मक्का पडती तसाच हरभरा बी पडला पाहिजे. लय दाट हरभऱ्याचा उपयोग नाही. आणि योग्यरित्या हरभऱ्याची उगवण झालेली आहे आणि दाट सुद्धा हरभरा झालेला नाही किंवा पातळ हरभरा असा झालेला नाही. हे आडवा असं तुम्हाला दाखवतो मी. हा दुसऱ्या साऱ्यातला फोटो आहे. बघू शकता हा दुसरा सारा आहे. अशी उगवण झालेली आहे आपल्या हरभऱ्याची. तर लोक दाट हरभरा करतात त्याचा काहीच उपयोग नाही. साऱ्यात 5 काकऱ्या 7 काकऱ्या 9 काकऱ्या, तर 4 काकऱ्या माझ्या मते योग्य आहेत. लय दाटी जर झाली तर हा हरभऱ्याला घाट लागणार नाहीत. बघू शकता ही. आणि आपण 6 नंबरची 6B हीच व्हील्स वापरतो हरभऱ्याला. ती योग्यरित्या आहे. हरभऱ्याला कंपनीने दुसरी व्हील्स दिलेली आहे हरभरा टाकण्यासाठी, पण आपण 6B म्हणूनच वापरतो. तर 6Bचं योग्यरित्या अंतर बघा असं पडतं. या 9 इंचीची आपण व्हील्स जोडली होती. तर शक्यतो हरभरा पेरणी करताना मकाचीच व्हील्स वापरा. बी मापात लागतंय. बी जास्त लागत नाही. जेवढं मकाला ज्या रानाला जेवढी मकाचं बी लागतंय तेवढंच हरभऱ्याचं बी लागतं. दाट करून काही उपयोग नाही हरभरा. धन्यवाद.